ये जो इन्होंने डॉक्यूमेंट बनाए हैं पुलिस ने, एक्सीडेंटल डेथ रिपोर्ट की इंक्वायरी आप कर नहीं सकते। ये गैंगरेप और मर्डर की कंप्लेंट है। दिशा सालियन खून खटल्याची आज सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी झाली. तारीख पे तारीख करता करता आज तो दिवस उजाडला की 2 दिवस सलग यावर सुनावणी, सिरियस सुनावणी. आणि कालच्या अर्धवट राहिलेल्या काही मुद्द्यांवर आज कोर्टानं सरकारी वकिलांकडे स्पष्टीकरण देखील मागितलं आणि त्यांना या प्रश्नांची लॉजिकल उत्तरं देता आली नाहीत. त्यामुळे दिशाचे वडील सतीश सालियन यांनी जो अर्ज पोलीस आयुक्तांना दिला होता, ज्यात त्यांनी आपल्या मुलीवर बलात्कार झालाय आणि नंतर तिची हत्या झाली असं म्हटलेलं होतं, त्यात तथ्य आहे का नाही हे तपासण्यासाठी सगळ्यात आधी FIR होणं आवश्यक आहे, हे कोर्टानं तत्वतः मान्य केलेलं आहे. आज सरकारी वकील आणि आदित्य ठाकरेंचे वकील यांनी काही हरकती घेतल्या, पण कोर्टानं त्या आश्चर्यकारकरित्या खारिज करून टाकल्यात. मागच्या 2 दिवसात ज्या घडामोडी घडल्यात त्या पाहता आता या प्रकरणातलं सत्य हे जगासमोर येणार असं सकारात्मक चित्र निर्माण झालेलं आहे असं वाटतंय. एक वेळ अशी होती की एकटे ॲडव्होकेट निलेश ओझा बॉम्बे हायकोर्टात तारखेला हजर असायचे, आपला युक्तिवाद करायचे आणि त्यांना पुढच्या तारखा दिल्या जायच्या. बऱ्याचदा ही केस पटलावर येऊच दिली जात नव्हती. 26 किंवा 27 नंबरवर असलेल्या केसेस सहसा बोर्डावर येत नाहीत, किंबहुना त्या आणायच्याच नसतात म्हणून त्या 20च्या पुढच्या नंबरवर ठेवलेल्या असतात. आणि त्यामुळे आपला मीडियाही मागच्या 6 वर्षात कधी या केसला महत्त्व देत नव्हता किंवा कुठल्या तरी दबावपोटी या प्रकरणाची कुठल्याच मीडियात वाच्यता देखील होत नव्हती. पण सतीश सालियन यांनी पोलीस कमिशनर ऑफिसमध्ये जात स्वतः तक्रार दिली आणि राज्यपालांनाही विनंती केली की एका गरीब बापाच्या मुलीला न्याय मिळवून द्या. त्यानंतर चित्र काहीसं पालटलं. मेनस्ट्रीम मीडियाही मग TRPसाठी या प्रकरणाचा मागोवा घेऊ लागले. मला आठवतंय मी या प्रकरणाच्या निमित्तानं ॲडव्होकेट निलेश ओझा यांच्या कित्येक मुलाखती घेतल्यात. बऱ्याचशा लाईव्ह, प्रत्यक्ष जाऊन, काही ऑनलाईनही आहेत. पण एक वेळ अशी आली होती की त्याच निलेश ओझांना माझा फोन उचलता येत नव्हता, कारण सगळीच मेनस्ट्रीम मीडियातली मंडळी त्यांच्या फोर्टच्या ऑफिसखाली नंबर लावून उभी होती अक्षरशः जिन्यावर एका बाईटसाठी. आजही कोर्टात काय घडलं हे आपल्या चॅनेलमार्फत सांगावं यासाठी सगळा मीडिया लाईनीत उभा होता कोर्टाबाहेर. जो सबसे पहले तो कोर्ट का धन्यवाद। कंटिन्यूअस 2 दिन यही केस सुना, पहले दिन भी सुना और आज भी पूरा सबका आर्गुमेंट अच्छे से सुना गया। कोर्ट में ये बात क्लियर आई है सामने कि ये जो इन्होंने डॉक्यूमेंट बनाए हैं पुलिस ने, सबसे पहले तो कोर्ट ने ये पिक्चर क्लियर कर दिया कि एक्सीडेंटल डेथ रिपोर्ट की इंक्वायरी आप कर नहीं सकते। ये गैंगरेप और मर्डर की कंप्लेंट है। 174 CRPC में इनको कोई अधिकार नहीं है कि ये मर्डर और गैंगरेप के कंप्लेंट का इन्वेस्टिगेशन करें। दूसरी बात, जब 4 फरवरी 2021 को इन्होंने केस क्लोज कर दिया था, तो अगर वो केस क्लोज हो गया था उस दिन, तो कौन से प्रोविजन में आपने रीओपन किया? उनको रीओपन का प्रोविजन ही नहीं है। सुप्रीम कोर्ट ने क्लियर कर दिया। वो सुप्रीम कोर्ट का जजमेंट कोर्ट ने उनको दिखाया, बताओ आपके पास में प्रोविजन कहाँ है कि आप इसका री इन्वेस्टिगेशन कर सकते करके? तो वो भी गलत है। और आपको आरोपी कौन है, गुनाह किसने किया, इसका इन्वेस्टिगेशन ये सिर्फ FIR रजिस्टर होने के बाद ही हो सकता है। ये भी पूरा सुप्रीम कोर्ट का केस लॉ था, उसके अगेंस्ट में कोई लॉ सरकारी वकील दे नहीं पाए। और उसके बाद कोर्ट ने उनकी चोरी पकड़ी, उनको पूछा आपने ये केस का पहला एंट्री कब लिया था? उन्होंने कहा हमने 9 जून 2020 को लिया था। कितने बजे लिया? सुबह 3:07 पे लिया। तो बोले आपने वो एंट्री लेने से पहले दिशा के माता पिता का स्टेटमेंट रिकॉर्ड किया था क्या? सरकारी वकील ने कहा नहीं किया था। कोर्ट ने कहा पढ़ो, उसमें लिखा है दिशा के माता पिता का स्टेटमेंट रिकॉर्ड किया। बल्कि 3:07 पे तो उनको इन्फॉर्मेशन गई थी, उनके माता पिता तो वहां थे भी नहीं। तो ये एक उनका झूठ पकड़ा गया। बाद में एफिडेविट पे स्टोरी अलग है। एफिडेविट पे कहा कि PSI देवड़े वहां से फोन कर रहा है। उसके बाद में दिशा के आंख पर क्लॉथ नहीं थे, वो चोरी आज कोर्ट ने पकड़ लिया। कोर्ट ने कहा कि कोई डॉक्टर का साइन ही नहीं है कि उसके पास में उसके आंख पे से क्लॉथ निकाले गए, वो पंचनामा पे साइन नहीं है। दूसरी बात,
उन्होंने खुद ने एक लेटर लिखा था डॉक्टर को कि दिशा की बॉडी न्यूड बॉडी थी, तो उसका एक्सप्लेनेशन दीजिए कि आप वैसा क्यों लिखा है। तो उन्होंने रिप्लाई दिया पोस्टमार्टम करने वाले डॉक्टर ने, आपके इंक्वेस्ट रिपोर्ट में था कि उसकी बॉडी पे कोई कपड़े नहीं है, तो हम कैसा क्या लिखेंगे उस पर कपड़े दे करके। वो एक चोरी कोर्ट ने पकड़ा। कोर्ट ने दूसरा बोला कि आप जो दिखा रहे हो 14वें माले से गिरी है, उसका मुंह नीचे गिरा है, मुंह फूटा है, दांत गिर गए हैं। अरे भाई कोर्ट ने बोला नाक ठीक है, ये पूरा हेड ठीक है, पूरा स्कल ठीक है। और वो ये सब होने के बाद में ये सिर्फ दांत कैसे टूट सकते हैं? उसके बाद में उनके कपड़े पे कोई ब्लड के निशान नहीं थे, ये खुद उनका ही लेटर हमने पढ़कर दिखाया। तो ऐसे कई चीजें थी जो कोर्ट ने पाया कि ये लोग कितना झूठ बोल रहे हैं। कोर्ट ने कहा कि ये सफिशिएंट ग्राउंड है सस्पिशन क्रिएट करने या सीबीआई इन्वेस्टिगेशन को देने को। इस पे आपका क्या कहना है? तो इसके ऊपर सरकारी वकील कोई जवाब नहीं दे पाए, सिर्फ मनोहर कहानियां बताते रहे, लॉ नहीं बता पाए। इसलिए अभी ये केस हमारे हिसाब से लॉफुली हमारे फेवर में स्ट्रांग है। तर अशा प्रकारे तारीख पे तारीखचा सिलसिला संपलाय आणि आता कोर्ट पुढच्या काही दिवसातच पोलिसांना FIR दाखल करण्याचे निर्देश देणार आणि सोबतीला CBI तपासाची मागणी मान्य करणार हे जवळपास निश्चित झाले। पण जशी ही केस प्रत्यक्ष चौकशीच्या दायऱ्यात येईल तशी आपसुकच सुशांतच्या खुनाची केसही रिओपन करावी लागणार आहे, कारण या केसचे धागेदोरे हे कळत नकळत सुशांतच्या खुनाशी जोडलेले आहेत। त्यामुळे मागच्या 2 दिवसात सोशल मीडियावर रिया चक्रवर्ती या सुशांतच्या खुनातली जी मेन सस्पेक्ट असणाऱ्या सो कॉल्ड ॲक्ट्रेसबद्दलच्या चर्चा पुन्हा सुरू झाली। तिने डिलीट केलेल्या पण काही लोकांनी डिलीट होण्याआधीच स्क्रीनशॉट काढून ठेवलेल्या ट्विटचा पुन्हा एकदा भडीमार व्हायला लागलाय सोशल मीडियावर। त्या ट्विटचे अर्थ काय लावायचे ते पोलीस आणि CBIचे अधिकारी, तपास अधिकारी लावतील, पण रियासोबत जी नावं त्या ट्विटमध्ये आहेत, काही शॉर्ट फॉर्म्स आहेत AB, BC, CD, AU, त्या सगळ्यांचा कस लागणार आहे आता। बांद्र्यातल्या एका जॉगर्स पार्कमध्ये 13 जून 2020 रोजी पहाटेपर्यंत चाललेल्या बर्थडे पार्टीचाही एक व्हिडिओ चौकशीला घेतला जाईल असं वाटतंय। आणि मग दिनू, दिगू, चंगू, मंगू, चंपू, गंपू सगळेच कसे आपल्या कर्माचे भोग जे आहेत, कर्माची जी भोग आहेत, कर्माची फळं आहेत, ती चाखायला, ती भोगायला आज जातील आणि हे बघण्यासारखं असेल चित्र। नियती कोणालाही माफ करत नसते, फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहत असते, एवढं मात्र निश्चित। आणि ती योग्य वेळ जी आहे ती आता लवकरच येईल असं वाटतंय मला। आपणही या सत्यशोधन मोहिमेत एक बाजू लावून धरण्याचा प्रयत्न केलाय आणि हे सगळं करत असल्यामुळे फार मोठमोठे फटके बसलेत आपल्याला, त्याची जबर किंमतही मोजावी लागली आहे। पण ना त्याचा कधी गवगवा केला आपण, ना त्या मार्गावरून हटलो, माघार घेतली। जेव्हा सत्य जगासमोर येईल तेव्हा आपण बोलूच आपल्या या पडद्यामागच्या संघर्षाबद्दल। तुर्तास इथेच थांबतो, पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9। धन्यवाद, नमस्कार।